तर हैदराबादी लाल चिकनची रेसिपी तर सर्वांनाच खूप आवडली होती. तर मी विचार केला की त्या सेम मॅरिनेशनमध्ये पनीर हैदराबादी मसाला बनवायचा. पहिल्यांदा ग्रेव्हीसाठी तेलामध्ये आलं, लसूण, मिरची, काजू, कांदा, टोमॅटो, खडे मसाले जसं की वेलची आणि दालचिनी आणि त्यात कोथिंबीर, मीठ टाकून झाकण लावून ते शिजवून घ्या. पनीर मॅरिनेट करण्यासाठी हळद, लाल तिखट, गरम मसाला, थोडा चिकन मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमच सोया सॉस, 2 चमच शेजवान चटणी, थोडा केचप, मीठ, धण्याची पावडर, 2 चमच दही, हे सर्व मिक्स करून मॅरिनेशन करून घ्या. एका पॅनमध्ये तेल आणि बटर टाकून हे मॅरिनेशन थोडा वेळ परतून घ्या. तसंच दुसऱ्या पॅनमध्ये जिऱ्याची फोडणी देऊन त्यात थोडा कांदा आणि आपण बनवलेली ग्रेव्ही टाका. पनीरचं मॅरिनेशन जे शिजून झालेलं आहे तेही मिक्स करून घ्या. त्याला 5-10 मिनटं शिजू द्या. एक उकळ आली की गॅस बंद करा. आता गरमागरम ही भाजी सर्व करा रोटी, नान किंवा पुरीसोबत. आणि अशाच चमचमीत रेसिपीजसाठी फ्लेवर डायरीला नक्की फॉलो करा. बाय.